सर्वात पहिला आलो सीएनजी भरण्यासाठी। आपल्या रिक्षाच्या पुढच्या काचेवर हे बघा कसं ब्लॅक ब्लॅक झालं। आपले पूर्ण टाइम आता वायपर चालू असताना त्यामुळे हे सर्व ब्लॅक ब्लॅक पडले आपल्या काचेवर। मग ते लागलो साफ करण्यासाठी। सीएनजी भरून लगेच आलो स्टेशनला आणि योग कुत्र्यासारखा पाऊस तर चालूच आहे आणि या रस्त्यावर पाणी तर बघा किती सारा जमा झालाय। तरी पण तुमचा भाऊ रिक्षावर आलाय कारण आपला टार्गेट कंप्लीट करायचं आहे काय पण करून। नंतर मग परत आलो तो स्टेशनला आपली दुसरी ट्रिप मारण्यासाठी आणि 2 का 3 दिवस झाले पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू। रिक्षामध्ये बसून बाहेरच्या पावसाचा व्हिडिओ काढत होतो तेवढ्यात मागून रिक्षामध्ये बसलेला काका बोलला का माझा पण व्हिडिओ काढ। मग लागलो त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी। तर आयुष्यात काय चाललंय ते समजत नाही आणि असा पाऊस पडला ना बाहेर का सुसूला एकसारखं आहे। मी पाणी एकदा पितो ते पण थोडंसं आणि मुताला मला 3 वेळा जात। तर काय करू पाणी पिऊ का नको मला टेन्शन येतं। कधी कधी ते सुसू पण अशा ठिकाणी येते ना कुठे जाऊ पण नाही शकत। त्यानंतर मग थांबून ठेवायला लागते आणि स्टेशनला आल्यावर मग जायला लागते रिक्षा लावून। पहिल्यापासून आयुष्यात एवढं दुःख आहे आता हे दुःख पण मला सहन करावं लागतं। आणि हो गया आतापर्यंत आपले टार्गेट कंप्लीट झालं तरी पण आपण स्टेशनला आलो होतो परत रात्री मग घरी जाता माझा फेवरेट वॉच तुटला त्याची काच पण तुटली आणि त्याची पिन पण कुठेतरी गायब झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच माझे